एक्सप्लोर विथ जय यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। आज दिनांक आहे 31 ऑक्टोबर 2025। कार्तिकी वारीसाठी आम्ही सर्वजण रेडी झालेलो आहोत आणि तुम्ही बघू शकता आम्ही आता गाडीवरती पंढरपूर असं नाव लिहितोय, कारण बॅनर आम्हाला भेटलेला नाहीये, त्यामुळं पंढरपूरला जाणारे ही आता मी आहे वंदना टॉकीजला आहे। वंदनावरून जाते गाडी आणि काही लोक आहेत, तुम्ही बघा। सांधली ग देही विठाई नांदली, गाठ भंगा बांधली ग देही विठाई नांदली। विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला, विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला। वाळवंटी चंद्रभागेच्या काठी डाव मांडिला, वाळवंटी चंद्रभागेच्या काठी डाव मांडिला। विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला, विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला। वाळवंटी चंद्रभागेच्या काठी डाव मांडिला, वाळवंटी चंद्रभागेच्या काठी डाव मांडिला। जिथे जाईन मी सोबतीला तू संगतीचा योग दिला, भक्तीची बोल। 2025 कार्तिक वारीला आम्ही आता निघत आहोत आणि आज आम्ही शुभारंभ करतोय नारळ फोडून। सो चला। कुंडली कवरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, बोली ज्ञानेश्वर महाराज की जय। आपण आतमध्ये जातोय। आज असंख्य भाविक कार्तिकी वारीसाठी हे निघालेले आहेत आणि तुम्हाला मी दाखवतो आज बसचा प्रवास वगैरे होणार आहे पूर्णपणे। आज सज्ज आहेत पूर्णपणे आणि आज बस बऱ्यापैकी भरलेली आहे। तुम्ही आज असंख्य भाविक 2025 वारी कार्तिकीची त्या वारीसाठी सर्वजण पंढरपूरसाठी वंदना बस स्टँड आहे ठाण्याला, तिथून सर्व रवाना होत आहेत आणि खरंच खूप भक्तिमय असं वातावरण झालेलं आहे निर्माण। आज खरंच अजून भाविक येणार आहेत। आज पंढरपूरला प्रवास असणार आहे पूर्णपणे, हा रात्रीचा प्रवास असणार आहे पूर्ण आणि ह्या रात्रीच्या ज्या प्रवासामध्ये आपण वारी भजनाची ठाणे हे आज आपण तिकीट व्हेरीफाय करूया सर्वांचे वगैरे। आणि हे आमचे माऊली सोपान माऊली, नितीन माऊली आणि आज असंख्य यंग जनरेशन कुठेतरी वारीसाठी निघते, आनंद होतोय। आजकाल आपण आपल्या गावात खेडेगावामध्ये आपल्या तालुक्यामध्ये आपण बघत येतो, तर आज खरंच खूप प्रसन्न वाटतंय की यंग क्राऊड जो आहे आज पूर्णपणे वारीसाठी निघालेला आहे। सो आज आमचा जो शेड्यूल असणार आहे पूर्णपणे थाटामाटामध्ये आज पूर्णपणे आम्ही दरवर्षीप्रमाणे जातो। तो आता व्हेरिफिकेशन चालू आहे पूर्णपणे, बस तिकीट वगैरे झाल्यानंतर मग इथून आपण प्रस्थान करणार आहोत पंढरपूरला। आणि आजची सूत्र ज्यांच्या हातामध्ये आहेत ते आपले विनायक आणि प्रथमेश यांच्याकडे आजची सूत्र आहेत। आज त्यांच्याशी पण आपण संवाद साधूया आणि खास करून हे जे आपले आहेत कंडक्टर काका, तुमचं नाव काय? उमेश। यांच्याशी आपण संवाद साधणार। काय वाटतं तुम्हाला, कसे म्हणजे या वारीसाठी तुम्ही जात असता नेहमी? बरं आहे, आपले एक वारी होते, कसे काम करत पण एक वारी होते। म्हणजे कसे भाविक ज्या प्रमाणामध्ये जातात त्याप्रमाणे ह्यांचा पण कुठेतरी एक अनमोल वाटा असतो। ह्यांना पण कुठेतरी सर्व प्रवासांना घेऊन पंढरपूर या विठुरायाच्या नगरीमध्ये आपण जातो, त्यांचं एक वेगळीच हे असतं। आणि आज खरंच आम्ही वारकरी खरंच हे मंडळ जे आहे ठाण्याला स्थित मंडळ आहे, खूप चांगलं। तो काय सांगाल? आज कित्येक वर्ष झालं आम्ही आता वारी करतोय, जवळजवळ मला आता 25 वर्ष झालीत। आणि हे जे आता आपण जे मंडळ स्थापन केलं आहे वारी पंढरीची भजन मंडळ ठाणे, पहिला आम्ही दर महिना आमची वारी होती, दर महिन्याला आम्ही वारीला जायचो। आणि आता
लास्टच्या टायमाला आषाढी वारी झाली आणि आता ही कार्तिकी वारीला आम्ही आता 15 जण घेऊन आता आम्ही वारीला चाललोय. तर आता बघू सर्वांसोबत आपण आता भजन कीर्तन करत मस्तपैकी आपण आता पंढरीला जायचंय आपल्याला. नक्कीच नक्कीच. बोला श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. विष्णू महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. बोला पुंडलिक वरदे हरी श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. हर 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 महादेव. हरि जय जय राम राम कृष्ण हरे. हरि जय जय राम राम कृष्ण हरे. हरि जय जय राम राम कृष्ण हरे. हरि जय जय राम. कान्होबा 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 निवडिया पुली गोदने. निवडिया पुली गोदने. निवडिया पुली गोदने. निवडिया पुली गोदने. कान्होबा 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 निवडिया पुली गोदने. निवडिया पुली गोदने. निवडिया पुली गोदने. निवडिया पुली गोदने. आता आमचं भजन झालेलं आहे. 2-3 तासानंतर घसा माझा बसलेला आहे, तुम्हाला माहिती बसलाय माझा. मला दमा झालेला दमा. आणि समोर एवढ्या पत्रावले आणलेले आहेत आपण. आणि बघा काय घमघमीत असा वास सुटलेला आहे. जळगावची खिचडी फेमस असते तशी इकडची आमची गावची खिचडी. आणि आज मस्त वास सुटलेला आहे. आणि यार सर्वांना आग्रहाचं आमंत्रण आहे की सर्वांनी जेवायला यावं. आणि हा जो स्वर्ग सुखी सोहळा आहे हा भेटणार नाहीये. आणि पहिले आपले मानकरी आहेत. मग गाडी थांबवणार आता. भजनामध्ये एवढे दंग होते ना, आता सगळे झोपतायत. माऊली मोठे वारकरी आहेत. बस सामसूम झाले पूर्णपणे. मला शिकायचा रोल होता, आता एकदम पूर्णपणे बंद झाले. खरंच काय सांगाल माऊली, आता 2 तासाचा प्रवास राहिला आहे. काय सांगाल तुम्ही? आता आपण ठाण्यामधून गाडी पकडली आणि ठाण्यामधून गाडी पकडून आपण आता आपला हा प्रवास जवळजवळ आता पूर्ण सोडून आपण आलेलो आहोत पुढं. आता मस्तपैकी आपण पुण्यापर्यंत भजन केलं, भजनाचा आनंद घेतला. आता त्याच्यानंतर आपण जेवण करून आता मस्तपैकी आता आपले सर्व वारकरी झोपलेले आहेत. आणि आता आपण काही आता 2:30 वाजलेत
एक 6 वाजेपर्यंत आपण पंढरपूरमध्ये पोहोचणार आहोत. नक्कीच आम्ही 6 वाजता पंढरपूरला पोहोचल्यानंतर तुम्हाला आम्ही माझ्या व्हिडिओतून दाखवणार पंढरपूर विठुरायाची नगरी. अवघे गरजे पंढरपूर चालला नामाचा गजर. तर नेक्स्ट ब्लॉगमध्ये आपण नक्कीच तुम्हाला मी दाखवेल पूर्णपणे विठुरायाची नगरी.